नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 10वीच्या भूगोलाचा अभ्यास करत होतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या भूगोलातील 3 प्रकरणांचा अतिशय सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. या मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भूगोलाच्या 4थ्या प्रकरणाला सुरुवात केलं होतं आणि या 4थ्या प्रकरणाचा जो काही पहिला भाग आहे तो म्हणजे ब्राझीलचं हवामान आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तरपणे समजून घेतलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचा भाग म्हणजे भारताचे हवामान या ठिकाणी काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या हवामानाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण यापूर्वी पाहिलेलं पृथ्वी गोलावरील तापमानाच्या वितरणाचा नकाशा आपण थोडक्यामध्ये पाहू. जे पाहिल्यानंतर हे दोन्ही देश निश्चित जगामध्ये कोणत्या स्थानी आहेत आणि कोणत्या तापमानाच्या पट्ट्यामध्ये येतात आपल्याला काय होईल या ठिकाणी सविस्तरपणे लक्षात येईल. ह्या पृथ्वीगोलाकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आले, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलं होतं की आपण काय केलेलं आहे, संपूर्ण पृथ्वीगोलाचं 3 तापमानाच्या पट्ट्यामध्ये विभागणी केलेली आहे. उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीतकटिबंध. आणि भारत व ब्राझील या दोन्ही देशांचं स्थान निश्चित कुठे आहे? भारत आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये, या ठिकाणी काय आहे, भारताचं स्थान आहे. आणि ब्राझील आहे उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धामध्ये. ह्या दोन्ही देशांचं स्थान पाहता तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन्ही देशाचा जास्तीत जास्त भूभाग हा काय आहे, उष्णकटिबंधामध्ये आहे. आणि या उष्णकटिबंधीय त्यांच्या स्थानाचा या दोन्ही देशाच्या हवामानावर काय झालेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे. ब्राझीलच्या हवामानाचा तर आपण अभ्यास केला होता आणि आज आपण काय करणार आहोत, भारताच्या हवामानाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या हवामानाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण भारताच्या या हवामानविषयक नकाशाचा या ठिकाणी अभ्यास करू, त्याचं अवलोकन करू. या नकाशामध्ये हवामानाचे 2 महत्त्वपूर्ण घटक, एक पर्जन्यमान आणि दुसरं तापमान. पर्जन्यमान आणि तापमान या 2 घटकावरून कुठल्याही प्रदेशाचं, देशाचं, खंडाचं काय करत असतं, हवामान ठरत असतं. आणि भारताचे हवामान या 2 घटकांना आपण पाहिल्यानंतर आपल्याला काय होईल, व्यवस्थितरित्या लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या भूगोलाच्या अभ्यासामध्ये तुम्ही आपल्या भारताच्या हवामानाचा अभ्यास केलेला आहे. भारताचं हवामान मान्सून प्रकारचं आहे. भारताचं हवामान कसं आहे, मान्सून प्रकारचं आहे. आणि भारताचं हे मान्सून प्रकारचं हवामान निर्माण होण्यासाठी 2 घटक कारणीभूत आहे. एक हिंदी महासागर आणि दुसरा आहे हिमालय पर्वत. यदा कदाचित आपल्या दक्षिणेला हिंदी महासागर नसतं आणि उत्तरेला हिमालय पर्वत नसतं तर आपल्या भारताचं हवामान मान्सून प्रकारचं नसतं. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी पहिल्या प्रकरणामध्ये आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण काय केलं होतं, आपल्या भारताच्या नकाशाचा अतिशय सविस्तरपणे अभ्यास केला होतं. आपल्या भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की साधारणतः असं हे काय झालेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. आणि कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा जो काही पूर्ण भाग आहे तो कुठे येतो, उष्णकटिबंधामध्ये येतो. या भागामध्ये सरासरी सूर्यकिरणं लंबरूप पडतात आणि त्याच्यामुळं या प्रदेशाचं सरासरी तापमान अधिक असतं. या कर्कवृत्तापासून जसजसं तुम्ही दक्षिणेकडे जाल तसतसं तापमानामध्ये काय होत जाते, वाढ होत जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे. आणि ही विविधता निर्माण होण्याचं कारण म्हणजे आपल्या भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आणि प्रत्येक स्थानाची समुद्रसपाटीपासूनची जी काही उंची आहे, ह्या 2 घटकामुळं काय झालेलं आहे, आपल्या भारताच्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविधता निर्माण झालेली आहे. भारताचा जर ओव्हरऑल तुम्ही
अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की जगातले अतिशय कमी पर्जन्य पडणारी ठिकाणंसुद्धा आपल्या भारतामध्ये आहेत आणि जगातले सगळ्यात जास्त पर्जन्य पडणारी सुद्धा ठिकाणं आपल्या भारतात आहेत. जगातलं सगळ्यात कमी तापमान असणारं, जर तुम्ही हिमाद्री रांगामध्ये हे जे काही काराकोरम रांगातील काही भागामध्ये गेलात तर तिथं -40° इतकं तापमान असतं. म्हणजे जगातलं अति कमी तापमान असणारी ठिकाणंसुद्धा आपल्या भारतामध्ये आहेत. आणि जगातली सगळ्यात जास्त तापमान जर राजस्थानच्या थरच्या वाळवंटामध्ये गेलात तर सरासरी 50°पेक्षाही जास्त काय असतं त्या ठिकाणी तापमान असतं. आणि हे तापमानातील हवामानातील विविधता निर्माण होण्याचं कारण म्हणजे आपल्या भारताचं अक्षवृत्तीय विस्तार आणि दुसरं आपल्या भारताची जी काही समुद्रसपाटीपासून उंची. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की आपल्या भारताचं हवामान मान्सून प्रकारचं आहे आणि या मान्सून प्रकारच्या हवामानाच्या निर्मितीला आपल्या 2 घटकांचा आपण काय केलं होतं, अभ्यास केलं होतं. एक हिंदी महासागर आणि दुसरं आहे ते म्हणजे हिमालय पर्वत. आपण पाहिलं की हिमालय पर्वत हा आपल्या भारताच्या हवामानाचा नियंत्रक म्हणून सुद्धा काय केलं जातं, ओळखलं जातं. या हिमालयामुळं उत्तरेकडून येणारे जे काही अतिथंड वारे हे काय होतात, अडवले जातात. त्याच्यामुळं भारताच्या मुख्य भूमीचा बचाव होतो. आणि याच्या व्यतिरिक्त या अशा पद्धतीनं उत्तरेकडून येणारे जे काही अतिथंड वारे आहेत हे वारे काय करतात, हिमालय पर्वत अडवतात आणि त्याच्यामुळं काय होतं, आपल्या भारताच्या मुख्य भूमीचं रक्षण होतं. आणि आपल्या या नैऋत्येकडून आपल्या दक्षिणेकडून येणारे जे काही मान्सून वारे आहेत हे मान्सून वारेसुद्धा काय करतात, या हिमालय पर्वताला अडतात आणि त्याच्यामुळं आपल्या भारताच्या मुख्य भूमीचं मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, मुख्य भूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्य पडतं. तर अशा पद्धतीनं हिमालय हा आपल्या भारतामध्ये काय आहे, हवामानाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे हवामानाचा. विद्यार्थी मित्रांनो, आता हिमालय पर्वत आणि हिंदी महासागर या 2 घटकामुळं आपल्या देशाचं हवामान मान्सून प्रकारचं कशा पद्धतीनं निर्माण झालं आहे आपण काय करू, त्याचा या ठिकाणी अभ्यास करू. विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः उन्हाळ्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये म्हणजे मे जून महिन्यामध्ये या उत्तर भारतात विशेषतः राजस्थान आणि पंजाबच्या भागामध्ये या ठिकाणी सरासरी तापमान काय असतं, जास्त असतं. आणि याच कालावधीमध्ये या हिंदी महासागरामध्ये तापमान कमी असतं. जास्त तापमान कमी दाब, कमी तापमान जास्त दाबाचा पट्टा या हिंदी महासागरामध्ये तयार झालेला असतो. आणि त्यामुळं या हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे उत्तरेकडे हे काय करतात, वारे वाहायला लागतात. आणि हे वारे कुठून, महासागरावरून येत असल्यामुळं या वाऱ्यामध्ये बाष्पांचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपल्या या भारताच्या मुख्य भूमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही मान्सून वाऱ्याचा प्रवास ज्या वेळेला दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असतो त्यावेळेला या मान्सून वाऱ्याला 2 नैसर्गिक अडथळे या ठिकाणी निर्माण होतात. एक आहे आपल्या पश्चिमेकडे असणारा पश्चिम घाटाचं आणि दुसरा पूर्वेकडे असणारा पूर्व घाट. या दोन्ही ठिकाणी मान्सून वारे काय करतात, अडतात. आणि त्याच्यामुळं या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला आणि पूर्व घाटाच्या पूर्वेला या ठिकाणी काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये हे मान्सून वारे मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी करतात. आणि ज्या वेळेला हे घाट ओलांडून पुढे प्रवास करतात त्यावेळेला यांच्यातली काय होते, बाष्प धारण करण्याची जी काही क्षमता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, या पश्चिम घाटाच्या पूर्वेकडच्या प्रदेशामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झालेला आहे, वातविन्मुख प्रदेश निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर हे वारे अशाच पद्धतीनं पुढे प्रवास करतात आणि हे राजस्थानमध्ये जातात.
राजस्थानमध्ये आल्यानंतर आपण पाहिलं की राजस्थानमध्ये अरवली पर्वत आहे, पण अरवली पर्वताची दिशासुद्धा काय आहे, नैऋत्य ईशान्य आहे. त्याच्यामुळं या वाऱ्यांना कुठल्याच प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही आणि त्याच्यामुळं या राजस्थानच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होत नाही. अतिशय कमी प्रमाणात, अतिशय तुरळक प्रमाणामध्ये या ठिकाणी काय होते, पर्जन्यवृष्टी होते. त्याच्यानंतर हे वारे तशाच पद्धतीने मार्गक्रमण करत पुन्हा काय करतात, हिमालयाच्या पायथ्याशी येतात आणि हिमालयाच्या पायथ्याशी नैसर्गिक तटबंदीमुळं हे पुन्हा काय करतात, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी देतात. हिमालयाला आडून हे वारे पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये परत फिरतात आणि मग त्याच्या परतीच्या प्रवासाला काय होते, सुरुवात होते. ज्यावेळेला हे वारे परत येतात त्यावेळेला काय करतात, थोड्याफार प्रमाणामध्ये या बंगालच्या उपसागरातून बाष्प शोषून घेतात आणि आपल्या भारताच्या या मुख्य भूमीवर बऱ्याच ठिकाणी काय करतात, पर्जन्यवृष्टी देतात. आणि हा जो काय आपल्या मान्सूनचा परतीचा काळ असतो. भारताचं एकंदरीत जर तुम्ही वर्षभर हवामान पाहिलं तर ते कसं असतं, उष्ण असतं. कर्कवृत्त हे भारताच्या साधारणते मध्यातून गेल्यामुळं भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये गणलं जातं. आणि आपण पाहिलं की अनियमित पाऊस, अनिश्चित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळं, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींना आपल्या देशाला मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचं हवामानाचा एकंदरीत जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की भारतामध्ये दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रदेशामध्ये अतिवृष्टी होते आणि या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी ओला दुष्काळ निर्माण होतो आणि दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रदेशामध्ये अतिशय कमी पर्जन्य पडतं आणि या कमी पर्जन्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, कोरडा दुष्काळ निर्माण होतं. या मान्सून प्रकारच्या हवामानामुळं आपल्या या पश्चिम किनारपट्टीला, विशेषतः पूर्व किनारपट्टीला या चक्रीवादळाचा धोका हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. अतिवृष्टीमुळं पुराची समस्या आपल्या देशामध्ये वारंवार निर्माण होत असते. आपल्या भारतातील हवामानशास्त्र विभागानं भारताच्या हवामानाचा दीर्घकाळ अभ्यास करून आपल्या वर्षाचं एकूण 4 ऋतूमध्ये विभागणी केलेली आहे. उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा काळ आणि हिवाळा. खरे 3च ऋतू या ठिकाणी ओळखले जातात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. पण पावसाळ्याचं पुन्हा काय केलेलं आहे, हा जो काही मान्सूनच्या परतीचा काळ हा वेगळा घटक या ठिकाणी काय केलेला आहे, निर्माण केलेला आहे. तर अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, आपण या ठिकाणी आपला हा घटक या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. धन्यवाद. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या 5व्या प्रकरणाला सुरुवात करू.